वयाच्या 30मध्ये जर आपण प्रेग्नन्सीचा प्लॅन करत असू तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये कोणते कोणते बदल झालेले असतात? एजिंग हा एक महत्वाचा हम्म. भाग आहे की जसं आपण बोललो मगाशी की एग्सची क्वालिटी आणि एग्सचा नंबर ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा कमी किंवा डिक्लाइन होत जातात तेव्हा अनुवांशिक दोष किंवा जेनेटिकली ॲबनॉर्मल एम्ब्रिओज हे 30च्या पुढे होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे ओके. तुमच्या बाळामध्ये काही आता समजा डाऊन सिंड्रोम आहेत किंवा म्हणजे मतिमंदता की जे अनुवांशिक काही दोष असतात की जे जीन्स एकत्र येताना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स त्या बाळांमध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, तर त्याची रिस्क जास्त असते बाई प्रेग्नंट होताना. जितकं जास्त वय तितकं आता वयोमानानुसार तुम्हाला जे बाकीचे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणा की शुगर वाढते, बीपी वाढतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन प्रेग्नन्सी ही होण्याची शक्यता वाढत जाते. तिसरी गोष्ट म्हणजे जर का वजन जास्त असेल की त्याच्यानी सुद्धा बाईचं वजन जास्त असेल सुरुवातीला त्यांनीही काही बाळावरती परिणाम होऊ शकतात. जितकं वय वाढतं तितकं मिसकॅरेजेसचा धोका वाढतो, ॲबॉर्शन्सचा धोका वाढतो की ते ॲबनॉर्मल बेबी असतं त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये मिसकॅरेजेस होऊ शकतात.